नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. रोहित पवार परतले आणि कोल्हापूर पोलिसांचा घुमजाव. आमदार गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यास नकार. शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळासह राजारामपुरी पोलीस ठाण्यात ठिय्या मारला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, संजय गायकवाड यांनी केलेले कृत्य हे दखलपात्र गुन्ह्याअंतर्गत येते. अशा प्रकरणात कायदेशीर अभिप्राय घेण्याची गरज नसते, तर थेट गुन्हा नोंदवणे अपेक्षित आहे. आम्हाला पोलिसांबद्दल आदर आहे, मात्र कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेत अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. यावेळी रोहित पवार यांच्यासोबत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, सतीश चंद्र कांबळे, गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, सीमा पाटील, माजी महापौर आर के पोवार, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, पदाधिकारी उपस्थित होते. संजय गायकवाड यांची विधाने नेहमीच वादग्रस्त आणि महिलांचा अवमान करणारी असतात. आता त्यांनी थेट धमकवण्यापर्यंत मजल मारली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा सोडू देणार नाही, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. या मागणीचं निवेदन राजारामपुरी पोलिसांना देण्यात आलं असून पोलीस यावर काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रशांत आंबी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तुर्तास आमदार असलेल्या संजय गायकवाड यांच्यावर तातडीनं गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला.